नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वाक्यामध्ये डू आणि डजचा वापर कशा प्रकारे केला जातो आणि नेमका कधी केला जातो याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. तर एखादी गोष्ट आपण एखाद्याला कर म्हणत आहोत, एखादी गोष्ट हे कर असे जर म्हणायचं झालं तर आपण त्यावेळी डू किंवा डजचा वापर करत असतो. किंवा एखाद्याला आपण प्रश्न करून राहिले त्यावेळी आपण विशेषतः डू किंवा डजचा वापर करत असतो. मग या डूचा वापर नेमका कधी करायचा आणि डजचा वापर नेमका कधी होतो हे पण आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर ते सर्व डिपेंड असते कर्त्यावर. वाक्यामध्ये कर्ता म्हणजे सब्जेक्ट नेमका काय यावर डिपेंडेड असते की डू कधी वापरायचे आणि डज कधी वापरायचे. या संबंधीचे सविस्तर नोट्स मी बनवल्यात. तुम्हाला जर ते नोट्स हवे असतील तर तसे कमेंट करा, नोट्स तुम्हाला अवेलेबल होतील. तर पुढे आपण काय उदाहरणं घेऊन त्यावरून आपण डू आणि डजचा वापर नेमका कसा करता येईल हे बघणार आहोत. प्रेझेंट कंटिन्यू टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्सवर आधारित सविस्तर व्हिडिओ अगोदरच चॅनलला बनवलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या, तर ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. चॅनलवर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, इथे मी एक वाक्य घेतलंय, मी तिला ओळखत नाही अशा प्रकारचं वाक्य आहे. तर हे वाक्य अगोदर कोणत्या काळातील आहे हे आपल्याला समजणे पण महत्त्वाचं आहे. तर हे वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळातील हे वाक्य आहे. तर या वाक्याला आपल्याला इंग्लिशमध्ये बदलावायचं आहे. डू आणि डजचा वापर आपण मग केव्हा करतो? ज्यावेळी वाक्य हा नकारार्थी असेल किंवा प्रश्नार्थक असेल. तर हे वाक्य कसं आहे? नाही शब्दाला आहे म्हणजे नकारार्थी आहे, त्यामुळे इथं डू किंवा डजचा वापर केला जाईल. समजा हे जर वाक्य होकारार्थी असतं, मी तिला ओळखतो असे असतं, मग आय नो हर अशा प्रकारचं वाक्य बनलं असतं. इथं डू आणि डजचा काय आलं का? नाही. परंतु हे वाक्य नकारार्थी आहे. नकारार्थी असल्यामुळे आपल्याला डू किंवा डज इथं वापरायचं आहे. तर हा सिंपल प्रेझेंट टेन्स मधील वाक्य आहे. मग कर्त्यानंतर आपण डू वापरू की डज वापरू? तर बघा, कर्ता जर ही, शी, इट किंवा तृतीय पुरुषी एकवचनी नाम, लक्षात ठेवा, कर्ता ही, शी, इट किंवा एकवचनी नाम असल्यास आपण डज घ्यावायचा आहे. उर्वरित सर्व ठिकाणी आपल्याला डूचा वापर करावायचा आहे. तर बघा, एकवचनी नाम म्हणजे कोणतं? तर जसं राकेश, मीना, हिना असे जे नाव आहेत, मुला मुलींचे नाव आहेत, तर ते एकवचनी नाव आहेत. मग त्या पुढे काय वापरायचं? आपल्याला डज वापरायचं आहे. किंवा मग करता ही, शी, इट असेल तर आपल्याला डज वापरायचं आहे. उर्वरित सर्व ठिकाणी आपल्याला डू वापरायचं आहे. करता इथं कोणता आहे? तर मी आहे. मग मी या शब्दाला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? तर मीला आपण आय म्हणतो. मग सर्वप्रथम आय येईल कारण हा नकारार्थी वाक्य आहे. मग पहिले आपण इथं लिहिलं आय. करता ही, शी, इट आलाय का? नाही. मग इथं आपण कर्त्यानंतर का घेऊ? डू. नकारार्थी वाक्य आहे म्हणून डू नॉट. तर आपण इथं डू नॉट लिहिलं, परंतु आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये आपण डू नॉटचा वापर कमी करतो तर याचं संक्षिप्त रूप घेत असतो. मग डू नॉटचं संक्षिप्त रूप काय? डू नॉटचं संक्षिप्त रूप काय? डोंट. तर व्हिडिओमध्ये पुढे आपण डोंट न वापरता डू नॉटच घेत जाऊ आणि डझंट न वापरता आपण डझ नॉटच घेणार आहोत. ठीक आहे. तर बघा, हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मधील आहे. मग इथं क्रियापदाचे पहिले रूपच घ्यायचे आहे. लक्षात ठेवा, क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचे आहे. वाक्य जर पूर्ण काळात असेल त्यावेळी आपल्याला क्रियापदाचे तिसरे रूप घ्यायचे आहे, परंतु इथं आपल्याला क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचे आहे. मग ओळखण्याला आपण काय म्हणतो? नो. आय नो. त्यानंतर तिला, तिलाला आपण काय म्हणतो? हर. मग मी तिला ओळखत नाही, त्याचं इंग्लिशमध्ये काय झालं? आय डोंट नो हर किंवा आय डू नॉट नो हर अशा प्रकारचं वाक्य बनेल. लक्षात ठेवायचं बघा, डू आणि डजचा वापर विशेषतः कधी केला जातो? तर ज्यावेळी वाक्य नकारार्थी आहे किंवा प्रश्नार्थक आहे. समजा हे जर वाक्य प्रश्नार्थक असतं तर कसं झालं असतं? आता मी दुसरा सेंटेन्स घेतलाय, मी तिला ओळखतो का? शेवटी प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. हे वाक्य होकारार्थी आहे, होकारार्थी आहे परंतु प्रश्नार्थक आहे. त्यामुळे इथं आपल्याला मग डूचा वापर करायचा आहे किंवा डजचा वापर करायचा आहे. प्रश्नार्थक वाक्यातल्या एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, वाक्य कोणत्या काळातील असो, सर्वप्रथम कर्त्याच्या अगोदर आपल्याला मग प्रश्नार्थक शब्द अगोदर घ्यावायचा आहे. जसा वाट, वाय अशा प्रकारचे शब्द असतात, जसे वेअर. तर इथं आपल्याला डू किंवा डज हा पहिले घ्यावायचा असते कर्त्याच्या अगोदर. इथं का घेऊ अगोदर? डू. डू. त्यानंतर कर्ता म्हणजे आय, नंतर क्रियापद आय नो हर, शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. तर
मी तिला ओळखतो का याचं इंग्लिशमध्ये काय झालं, डू आय नो हर. अशा प्रकारे प्रश्नार्थी वाक्य बनेल. परंतु हे जर वाक्य प्रश्नार्थी नसतं तर आपण डू वापरलं असतं का, नाही वापरलं असतं. फक्त नकारार्थी वाक्य आणि प्रश्नार्थक वाक्यामध्ये आपण डू किंवा डजचा वापर करत असतो. नंतरचा सेंटेन्स बघा, मी तिला ओळखत नाही का, नकारार्थी प्लस प्रश्नार्थक वाक्य. अशा ठिकाणी पण आपल्याला वाक्याची सुरुवात डू ने करायची आहे. इथं पण अगोदर काय, डू, त्यानंतर करता आय, नंतर नॉट. इथं आपण नकारार्थी वाक्य असल्यामुळे काय घेतलं, नॉट घेतलं. बाकी वाक्य जे आहे तसं नो हर, डू आय नॉट नो हर अशा प्रकारे बनेल. परंतु समजा आपण डू नॉटचा संक्षिप्त बनवतो, मग डोंट आय नो हर अशा प्रकारे पण तुम्ही वाक्य बोलू शकता. तर डू आणि डजचा वापर अशा प्रकारे आपल्याला करता येऊ शकते. नंतर बघा, आपण पुन्हा एक दुसरं सेंटेन्स घेतलाय, आकाश शाळेत जात नाही. हे वाक्य बघा नकारार्थी वाक्य आहे, नकारार्थी आणि सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. बघा वाक्य कशा प्रकारे बनेल, सर्वप्रथम आपला करता येईल. करता काय आपला आकाश, आकाश नंतर एकवचनी नाम असले आपण डज घेऊ, डज. नकारार्थी वाक्य आहे म्हणून डज नंतर नॉट, मग डज नॉट. नंतर क्रियापद, क्रियापद कोणत्या, जाण्याची, जाण्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, गो, म्हणून इथे येईल डज नॉट गो. आकाश कुठे जाऊन नाही राहिला, शाळेमध्ये, म्हणून डज नॉट गो टू स्कूल अशा प्रकारे येईल. आकाश आपला करता आहे हा, त्यानंतर आकाश डज नॉट गो टू स्कूल, आकाश डज नॉट गो टू स्कूल अशा प्रकारे वाक्य बनेल. जर तुम्हाला इंग्लिश बोलायचं शिकायचं असेल तर सर्वात महत्त्वाची असते ती प्रॅक्टिस. आपण जे डेली रुटीनमध्ये जे मराठी शब्द बोलतो त्याऐवजी आपण इंग्लिश वाक्य बोलण्याचा प्रयत्न केलं तर आपण लवकरात लवकर इंग्लिश बोलायला शिकू आणि तेव्हाच आपले ग्रॅमॅटिकली मिस्टेक काय होतात हे पण लक्षात येतील. त्यामुळे शक्य होईल तेवढं आपण रोजच्या व्यवहारामध्ये इंग्लिश वाक्य बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे, तेव्हाच आपण इंग्लिश शिकू शकतो. तर बघा, आकाश शाळेत जात नाही, आकाश शाळेत जातो अशा प्रकारचे वाक्य बनेल. आकाश शाळेतून घरी आला, आकाश जेवण केलं. तर अशा प्रकारचे जे शब्द आहेत मग आपण त्यांना इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला लवकर समजेल आणि लवकर आपण शिकू शकतो. तर हेच वाक्य मग प्रश्नार्थी असल्यास कशा प्रकारे होईल तर हे तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.